आणि आता बातम्या सविस्तर पाहूया। हिंदी सक्तीवरून सरकारमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध दर्शवलाय। पहिलीपासून हिंदी सक्ती नको तर पाचवीपासून पुढे हिंदी शिकवली जावी असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मात्र हिंदी सक्तीला समर्थन आहे। त्यामुळे सरकारमध्ये हिंदी भाषा सक्तीवरून एकमत नाही असंच दिसतंय। तर शिंदे गटाकडे शिक्षण खातं असल्यानं अजित पवारांचा विरोध असल्याची चर्चाही रंगली आहे। तर मुलांच्या हिताचाच निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। हिंदी सक्तीवरून सरकारमध्येच दोन मतप्रवाह पुढे आलेले आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हिंदी सक्तीला विरोध असल्याचं दिसतंय। पहिलीपासून हिंदी सक्ती नको तर पाचवीपासून पुढे हिंदी शिकवली जावी असं मत त्यांनी मांडलेलं आहे। तर अजित पवारांचा विरोध हा शिंदे गटाच्या मंत्र्याकडे शिक्षण खातं असल्यामुळे असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। शिंदे गट आणि मुख्यमंत्री मात्र यांचं हिंदी सक्तीला समर्थन आहे। की भाषा कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही। आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं, लिहिता आणि वाचता येतं, कारण दोन्ही भाषा साधारण सारख्याच म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये सारख्याच आहेत। फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा पाचवीपासून हिंदी आमचे मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांची चर्चा करण्याची, नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजावून सांगण्याची, या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजावून सांगण्याची। आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीममध्ये मागे राहू नये, इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत, केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाळली नाही म्हणून। त्यामुळे या संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ।